नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. ती नुकतीच साडीवरती नवा पदर घेत होती आणि पदरात एक छोटा दिवा ठेवला होता. पण अगदी क्षणार्धात तो दिवा विझला आणि त्या क्षणी तिचं जीवनही. कधी काळी गावकुसात कुणी विहिरीत पडली म्हणे, कुणी हळदीचा पिवळसर लेप अंगावर असतानाच राग झाली, तर शहरात कुणी चालत्या ट्रेनमधून गडगडत खाली पडली, कुणी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बंद खोलीत बाटली जवळ करून कायमचे शांत झाले. प्रश्न असा आहे, या सगळ्यात खरं काय आहे? आत्महत्या की हत्या? कारण प्रत्येक घटनेत एक समान धागा आहे, तो म्हणजे हुंडा. तीच ती मागणी आणि तोच तो मानसिक छळ आणि तोच तो पैशांचा मारा आणि मग प्रत्येक वेळेस एक बळी जातोय. मित्रांनो, हुंडा बळीच्या आकड्यांमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. या आधुनिक युगातही शिक्षित घरांमध्ये देखील हुंडा द्याल तरच सून आमच्या घरात ही मानसिकता अजूनही जिवंत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. महाराष्ट्रीयन कुटुंब संस्कृती, जिथं सासरचं माहेर असतं, जिथे बायको ही आपली असते आणि सासू ही आईसारखी असते. पण आज हे नात्यांचं रेशमी वस्त्र तुटू लागलं आहे. श्रीमंत जावई हवा, सुंदर सून हवी, पण हुंड्याचं. मग सांगा, यात चूक कोणाची? त्या मुलीची जिनं स्वप्न उराशी बाळगली होती तिची, की त्या घराची जिथं पैसा प्रतिष्ठेचा मापदंड झाला? या मातीला इतिहास आहे जिजाऊंचा, या मातीला इतिहास आहे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंचा. बांगड्यात सौंदर्य होतं, पण मनगटात ताकद होती. आता वेळ आहे नवीन पिढीनं विचार करण्याची. पैसा हे साधन आहे, आयुष्य नव्हे. आयुष्य म्हणजे माणसं, मग ती माहेरची असो किंवा सासरची. दोन्हीही समान, दोन्ही देखील नाती, दोन्ही देखील सासर आणि माहेर जपलंच पाहिजे. पण चुकीच्या परंपरांचा, खोट्या प्रतिष्ठेचा आणि अन्यायाचा विरोध करायलाच हवा. पैशाची श्रीमंती नकोच. श्रीमंती असावी माणुसकीची, श्रीमंती असावी संस्कारांची, श्रीमंती असावी प्रगल्भ विचारांची आणि कृतीची. आता वेळ आलेली आहे आता विचार करण्याची. धन्यवाद. निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनलवरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि हो, निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.